महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर गेलेले असताना महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पनेवर काम करावं आणि शासनाला आपल्याकडच्या अशा नाविन्यपूर्ण कल्पनांची माहिती द्यावी, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा। महसूल विभागातील सुनावण्या घेताना AI चा वापर पुढील काळामध्ये होईल आणि सुनावण्यांमध्ये AI तंत्र अतिशय उपयुक्त ठरणार असून निकालपत्रासाठी AI ची मदत देखील घेऊ, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये 12,000 प्रकरणं महसूल विभागामध्ये निर्णयासाठी पडून आहेत। रोज 100 सुनावण्या घेतल्या तरी ते कमी होणार नाही, त्यामुळे AI ची मदत घेणं ही काळाची गरज आहे, असं ते यावेळी म्हणाले। नांदेड येथे 12 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आयोजित क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी राहुल कडिल आणि टीमचं त्यांनी अभिनंदन केलं। राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी 1 कोटी अनुदान हे दरवर्षी देणार आणि दरवर्षी राज्यस्तरीय महसूल क्रीडा महोत्सव होईल, अशी घोषणा देखील उपस्थित खेळाडूंच्या समक्ष त्यांनी यावेळी केली आहे। महसूली सुधारणा, महसूली कामामध्ये आपण सुधारणा केल्या पाहिजे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला पाहिजे, AI चा वापर केला गेला पाहिजे। आज बघा, मी परवा तपासलं, मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा बघितलं 1912-13 पासून, म्हणजे 2012-13 पासून 2012-13 पासून 24 पर्यंत 12 वर्षामध्ये 11,800 केसेस या महसूल मंत्र्यांच्या कार्यालयात आहे। 11,800 केसेसला न्याय द्यायचा आहे। मी रोज 100 सुनावण्या घेतल्या तरी त्या ठिकाणी न्याय मिळू शकत नाही, इतके मोठे प्रलंबित त्या ठिकाणी प्रकरण आहे। या प्रकरणाला जर न्याय द्यायचा असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला पाहिजे। मी परवा एक प्रेझेंटेशन घेतलं, त्या प्रेझेंटेशन मध्ये सुनावणी करताना इकडलं मत काय तिकडलं मत काय दोन्ही मत जर AI च्या सॉफ्टवेअर मध्ये टाकलं तर मेरिटवर काय निकाल निघू शकतो, तो निकाल सुद्धा आता AI च्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतं। आणि म्हणून AI चा वापर हा सर्व महसुली खात्यामध्ये दिला गेला पाहिजे। नायब तहसीलदार ते महसूल मंत्र्यापर्यंत ज्या ज्या सुनावण्या असतील त्यामध्ये मेरिटवर जायचं असेल तर AI च्या माध्यमातून आपल्याला मेरिट मिळू शकतं। आज सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये काय निकाल दिला, अशाच प्रकरणाच्या हायकोर्टमध्ये काय निकाल आले, या निकालाचा संदर्भ आपल्याला मिळू शकतो। आणि त्यामुळे माझी विनंती आहे विभागीय आयुक्तांना की आपल्या संपूर्ण महसूल खात्यामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं पाहिजे आणि त्याकरता आपण आता पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून मेरिटवर कोणतेही निर्णय त्या ठिकाणी झाले पाहिजे, याकरता आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे। आपण IGR मध्येही सुद्धा मुद्रांक विभागामध्ये मोठ्या सुधारणा करतो आहे।